हॅलो गाईज, कुठे बघायचं इथे इथे मला नाही कळतं, कारण की हे खूप नवीन आहे माझ्यासाठी. लेटली मी हे मराठीमधून बोलणार आहे, कारण हिंदी इज नॉट माय थिंग. हा सेकंड व्लॉग असणार आहे. फर्स्ट तुम्ही बघितला नसेल, सेकंड पण तुम्ही बघाल की नाही मला माहीत नाही, बट स्टिल मी हा व्लॉग नाही, मी हा व्हिडिओ बनवते. तर नॉर्मली आता शादीचा सीझन चालू आहे, तर माझे जे फ्रेंड्स होते, काही फ्रेंड्स मला मेसेज करत होते की यार तुला जर मेकअप येतो तर प्लीज एक व्हिडिओ बनवून पाठव ना, तसं आम्ही वेअर करू. तर मी विचार केला की त्यांना पर्सनली व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवण्यापेक्षा मी यूट्यूबवरच का नाही टाकत, तर त्यांना पण हेल्प होईल आणि तुम्हाला पण. तर ठीक आहे, मी आता स्टार्ट करते. मी नॉर्मली फक्त मॉइश्चरायझर आणि प्रायमर लावते. प्रायमर मी आता स्किप केलंय, कारण मला आता बाहेर नाही जायचंय, या मला असं नकोय की माझा मेकअप खूप टाइम लॉंग लास्टिंग राहील. पण जर तुम्हाला तुमचा मेकअप लॉंग लास्टिंग हवा असेल तर तुम्ही प्लीज प्रायमर लावा, फक्त इथे आणि इथे. तर मी सगळ्यात पहिले कन्सिलर यूज करते, जे की आहे मेबलिनचं. फक्त एवढ्याच क्वांटिटीमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे. इथे जे तुम्हाला डार्क स्पॉट्स आहेत, आणि मी जास्त ब्रशेस वगैरे नाही अप्लाय नाही करत, मी हातानेच ब्लेंड करते. मी असं ब्लेंड करून घेतलं, तुम्हाला फरक दिसतच असेल. त्यानंतर आपल्याला फाउंडेशन लावायचं. मी फाउंडेशन शुगरचं यूज करते. शुगरचं फाउंडेशन खूप छान आहे ऑइली स्किनसाठी, तर मी खूप वर्ष झाले तेच यूज करते. हे माझी 4th या 5th बॉटल असेल. तर मी फाउंडेशन जास्त नाही लावणार, बिकॉज आपण कन्सिलर खूप जास्त लावलं आहे ऑलरेडी, आणि आपल्याला आपला लुक पॅची नाही ठेवायचा आहे. आणि मी फिंगरनेच ब्लेंड करते, बिकॉज मला ते खूप जास्त चांगलं वाटतं आणि ब्लेंड पण खूप छान होतं. तर मी ब्लेंड केलं आहे. ओके, तर मी माझा फेस आता सेट करायच्या आधी माझा ब्लश लावेल. ब्लश मी लिक्विडवाला लावेल, बिकॉज मला खूप जास्त त्याचा पिगमेंट आवडतो. जास्त नाही घ्यायचं, एकदम थोडा घ्यायचा, बिकॉज त्याची पिगमेंटेशन खूप जास्त आहे. सी, तुम्ही जर ब्लश लिक्विड यूज करत असाल या पावडर ब्लश यूज करत असाल, तर तुम्हाला कधीच इथे नाही लावायचा आहे ब्लश, तुम्हाला इथे लावायचा आहे ब्लश. जेव्हा तुम्ही हसाल या तुमची चिकबोन खूप छान दिसेल त्याने. माझी जी स्किन टाईप आहे ती ऑइली स्किन आहे, तर तुम्ही फक्त असं सोडून जाल तर तुमचा मेकअप जो आहे तो खूप जास्त ऑइली दिसेल. आणि मला नेहमी मॅट फिनिश खूप जास्त आवडतं. नॉर्मल बनाना पावडर घेणार आहे इतकी. त्यानंतर माझ्याकडे फिटमीचं कॉम्पॅक्ट पण आहे, पण कॉम्पॅक्ट यूज करण्याआधी तुम्हाला बनाना पावडर घ्यायची कुठलीही, आणि तुम्हाला तुमचा मेकअप असा सेट करायचा आहे की क्रीज नाही यायला पाहिजे. असंच तुम्हाला 2 मिनिट या 1 मिनिट राहू द्यायचं आणि त्यानंतर ते ब्लेंड करायचं. तुम्हाला हा प्रोडक्ट असा घेऊन हातावर टॅप टॅप करायचं आणि देन तो एक्सेस काढायचा. सी, जो आपला ऑइली बेस दिसत होता तो आता मॅट झालाय, आणि मला असाच मेकअप आवडतो, कारण जेव्हा तुम्ही स्माइल कराल हा क्रीज नाही पडणार तुमच्या फेसवर. मेनली काजळ शिवाय कुठलंच लुक नाही आहेत, आणि मी स्वतःला विदाऊट काजल इमॅजिनच नाही करू शकत. तर मी आता ब्लॅक नाही ब्लू काजळ यूज करणार आहे. काजळ काजळने मेकअप लुक जो येतो, आणि थोडंसं काजळ तुम्हाला वर पण लावायचं की थोडासा स्मोकी लुक येईल. ब्लॅकही करू शकतो, आणि मी हातानेच असं करून घेते. खूप सिम्पल टेक्निक आहे माझ्याकडे यार. तर माझं हायलायटर लेटली संपलंय, तर मी माझा जो आय शॅडो पॅलेट आहे त्यातलाच एक शेड हा वाला यूज करणार आहे ॲज अ हायलायटर. पहिले मी हा वाला शेड यूज करणार आहे फॉर पावडर ब्लश. आता मी हा वाला शेड यूज करते. सी, हायलायटर खूप छान लुकला जस्टिस देतो.
तर जर तुमच्याकडे हायलायटर नाही आहे तर तुम्ही असंही जुगाड यूज करू शकता. तुमच्याकडे नॉर्मली जो पण पॅलेट असेल, आय पॅलेट असेल, त्यातला तुम्ही जो शिमरी शेड असतो ना, तो तुम्ही इथे आणि तुमच्या थोड्या नोजवर अँड थोड्या आयब्रोजच्या खाली लावू शकता. आणि फॉर लिप्स मी 3 लिपस्टिक्स यूज करते. एक लिप लायनर, एक नॉर्मल क्रीमी शेड आणि एक मॅटचा मेबलिनचा एक शेड आहे जो मला खूप जास्त आवडतो. हा तुम्ही नॉर्मली पण ऑफिस कॉलेजसाठी हा लिप कॉम्बो यूज करू शकता. मी नॉर्मली असं सजेस्ट करेल, जर तुम्हाला खूप जास्त असं टाईम नाही आहे तर तुम्ही फक्त लिप लाईन करा आणि त्यावर एक तुमचा फेवरेट ग्लॉस यूज करा. त्यानंतर मी घेते मेबलिनची 9 to 5ची लिपस्टिक. खूप छान शेड आहे ह्या लिपस्टिकचा. मला शेड MB3 स्ट्रॉंग एक्सप्रेसो. मेबलिनचीच क्रीमवाली 657 न्यूड इन हा थोडा ब्राउनिश शेड आहे हा. सॉरी, मी एक विसरली दाखवायचं. मला तुमचं आय पॅलेट घ्यायचं आहे आणि तुमची साडी ज्या कलरची आहे त्या कलरचा थोडासा कलर माझ्या इथे पण लावणार आहे. त्याने तुमचा आय लुक खूप विसरलेली म्हणून आली दाखव. तर हा आपला झालाय नॉर्मल मेकअप. मी यावर साडी तुम्हाला वेअर करून दाखवते. किती सुपर्ब दिसते हे तुम्हीच बघा. हॅलो, तर मी साडी वेअर केली. ही माझी मम्माची साडी आहे. खूप सुंदर कलर आहे. आता आपण याच्यावर एक्सरसाइज करू. मला असं वाटतं रिंग लाईट लावायला हवी. सी, लाईटने किती फरक पडतो. आणि जर तुम्ही लग्नासाठी तयार होतात तर लग्नाचे लाईट्स पण एकदम हार्श असतात, येलोइश असतात. तर तुम्हाला हा मेकअप लुक आता नॉर्मली 40 मिनिट्स झाले तरी माझा जो बेस आहे मेकअपचा तो तसाच आहे. मी हे वाले झुमके वेअर करते. हा छान दिसेल. येस, आपण वेअर करूया. नेकलेस वगैरे घालून द्यायला आपल्याकडे कोणी नाहीये तर स्वतः स्ट्रगल करून स्वतःच नेकलेस घाल. खूप सुंदर दिसतोय हा. आणि जर तुम्ही महाराष्ट्रीयन लुक करतात तर हे 2 गोष्टी कधीच विसरू नका. बिकॉज मी जेव्हा लग्नात जाते या महाराष्ट्रीयन लुक करते तर मी नथ आणि चंद्रकोर शिवाय कुठेच जात नाही. तर मी छोटीवाली चंद्रकोर लावणार आहे बिकॉज मला मिनिमल मेकअप ठेवायचा आहे. सॉरी, लुक ठेवायचा आहे. आपण रेडी आहोत गाईज. सी, चंद्रकोर आणि नथने जो लुक येतो तर असा झालाय आपला लुक. खूप जास्त फ्लॉलेस आणि हा मेकअप ऑल ओव्हर शादी टिकून राहील. तुम्हाला टचअप करायची पण गरज नाहीये. हा मेकअप घेऊन मी 6-7 तास बाहेर जाते तरी क्रीज पण येत नाही. तसाचा तसा सेट असतो मेकअप. तर तुम्हाला जर कोणाच्या लग्नाला जायचं, तुमच्या मित्राच्या लग्नाला, तुमच्या मैत्रीच्या लग्नाला, तुमच्या रिलेटिव्ह मधून कोणाच्याही लग्नाला जायचं, तुम्ही अशी काइंड ऑफ साडी, असा काइंड ऑफ मेकअप, ज्वेलरी, इयरिंग्स वेअर करून जाऊ शकतात. होप की तुम्हाला ह्या व्हिडिओने थोडीशी तरी हेल्प मिळाली असेल. ओके, सो आपण एंड करूया ह्या व्हिडिओला. मी खूप ग्रेटफुल असेल जर तुम्हाला थोडीशीही हेल्प झाली असेल ह्या व्हिडिओने. मी सगळं काही दाखवण्याचं ट्राय केलंय आणि हा मेकअप जर तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो केला तर तुम्हाला रिझल्ट नक्की भेटेल. की 6-7 आवर्स हा बिलकुल क्रीज नाही होत मेकअप, या बिलकुल ऑइली नाही होत. आणि होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आता आपल्याला एंड करायला लागेल हा व्हिडिओ. थँक्यू सो मच जो कोणी बघतोय हा व्हिडिओ लास्टपर्यंत. परत बोलते, मी खूप ग्रेटफुल असेल जर तुम्हाला हेल्प होईल ह्या व्हिडिओने. थँक्यू सो मच. आणि मी थोडीशी ॲक्टिव्ह राहील यूट्यूबवर बिकॉज मी यूट्यूबवर बिलकुल काही पोस्ट करत नाही. बट मी ट्राय करेल की मी अजून काही मेकअप लुक्स, आय मेकअप लुक, आयलायनर मी कशी अप्लाय करते या मी लेन्स कशी अप्लाय करते हे सगळे व्हिडिओज मी अपलोड करायचे ट्राय करेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणि प्लीज सबस्क्राईब करा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर. प्लीज, मला थोडीशी मोटिवेशन भेटेल. बाय.